श्री अप्पनगौडा पाटील विद्या मंदिर हायस्कूल कनगला 1996-97 विद्यार्थी बॅच यांच्या वतीने स्नेह मेळावा कार्यक्रम हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये आम्हाला शिकवलेल्या गुरूंना वंदन करण्यासाठी त्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला 1996-97 चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित राहिले होते। त्यांनी आपला परिचय देऊन आपले मनोगत व्यक्त केले। फार वर्षाने म्हणजे 1996-97 चे सर्व क्लासमेट्स एकत्र मिळाल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला व त्यांनी खूप आपापसात गप्पा मारला। स्नेह भोजन आयोजित करण्यात आला होता। अनेक विद्यार्थ्यांनी फार हास्य मनोरंजन केले। प्रमुख उपस्थिती LB कुंडा सर, DA पद्मनाभ सर, PS नाईक सर, SN गडकरी सर उपस्थित होते। श्री अप्पनगौडा पाटील विद्या मंदिर हायस्कूल कनगला 1996-97 चे विद्यार्थी बॅच यांच्या वतीने स्नेह मेळावा कार्यक्रम अति उत्साहात संपन्न झाला। तेज प्रभू न्यूज कनगला। हरी 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 ठीक है पहले ध्यान से पंडित रानवाळे शालार्पण करून आणि श्रीफळ देऊन गडकरी सरांचं स्वागत करतो। पुणे जॉबला आहे आणि मला 2 मुलं आहेत आणि माझी वाईफचं नाव यतिता आहे आणि मी आता माझा मुलगा 2रीत आहे आणि एक मुलगा लहान आहे, तो आता नर्सरीला आहे। एकटा मुलगा स्केटिंगमध्ये स्केटिंग करतोय। बऱ्याच ठिकाणी त्याने नंबर आता काढला आहे। एक उठा पट 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 टाइम नाही आपल्याला। पट 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 हॅलो, मी अरविंद कुमार मारुती बुवाचारी। सध्या मी फायनान्स कंपनीमध्ये आहे आणि माझी मिसेस शिक्षिका आहे, BEd झालेलं आहे तिचं। त्याला सध्या एकच कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून आहे सध्या ती। आणि मला एक मुलगी आहे आणि ती सध्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आहे, मी स्टँडर्डला आहे। कैलास शंकर पट्टणचेट्टी, मी शॉपकीपर आहे। मी स्वतः प्रोप्रायटर असल्यामुळे मी स्वतःचा व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत करत आहे। मला 2 मुले आहेत, समर्थ आणि श्रेया। ते चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं चांगलं करिअर घडवून मी त्याला एक चांगला उत्तम नागरिक बनवून सुस्थितीमध्ये ठेवण्याचा कठोरीनं प्रयत्न करतो आणि मी माझा प्रपंच सुखासमाधान आनंदाने करत आहे। धन्यवाद। पट 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 नमस्कार दोस्तों, मी आशिष खाडे। तर माझा परिचय करून तुम्हाला, मी सन 2001 पासून नॅशनल हायवेमध्ये मी सेवा बजावतो। आता मी सध्या गोल्ड प्लसमध्ये ऑपरेटरचं काम करतोय। माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी। तो पण चांगलं शिक्षण शिकत आहे आणि माझी गृहिणी, माझी पत्नी गृहिणी काम। प्लीज नमस्ते सर, सर्वांना नमस्कार। मी 2000 मध्ये भरती झालो, 17 वर्ष करून RB मधून रिटायर झालो आहे आणि परत आता मी गोव्याला जॉबला आहे। 5 वर्ष झाले गोव्याला जॉब करतोय आणि 2 मला मुले आहेत, एक मुलगा एक मुलगी। बाकी पूरा ठीक। माझं नाव पापाजी पवार। सरांना समजलं म्हणजे आम्हाला माहिती आहे। रामू, रामू
टाइम नाही आपल्याकडे. पट 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 दोन शब्द. मी रामू शिवाजी वारके करंजगाव. मी एक उत्तम शेतकरी आहे. मला 2 मुलं आहेत. बाकी सगळं ठीक आहे. अजून काहीतरी सांग आणि काय सांग समाजसेवक पण आहे. मी रत्ना चौगुले. सर्वप्रथम माझ्या गुरुवर्यांना नमस्कार करते. त्यांनी वेळ काढून इथे आला त्याच्याबद्दल खूप खूप छान वाटते. प्राऊड फिलिंग होते की आमचे शिक्षक आम्हाला भेटायला आले. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. पंडितला पण थँक्यू सो मच. आणि आता माझा परिचय देते. मी सध्या पुण्याला स्थायिक आहे आणि आर.बी. मुंदडा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्सला सिनियर कॉलेजला ॲज अ लेक्चरर म्हणून मी सध्या कार्यरत आहे. माझी VB एंटरप्राइजेस म्हणून एक कंपनी आहे. पार्ट टाइम ॲज अ ते पण मी बघते. आणि मला एक मुलगी आहे जी इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करते. भरतनाट्यममध्ये गंधर्वमध्ये ती डिस्टिंक्शनमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून सेकंड आलेली आहे. आणि मुलगा माझा 6वीला आहे. आणि बाकी कॉलेज गुड मस्त आहे सगळं. आता माझं लग्नानंतरचं नाव चेंज झालेलं आहे. आता सध्या मी सौ वीणा विठ्ठल शिंदे या नावाने ओळखते. मी भारती परेख. माझ्या मिस्टरांचं नाव संजय. मला दिलेले गाव एकसंबा आणि इथंच आहे. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगीचं नाव प्रियंका. मुलग्याचं नाव विशाल. माझा मुलगा इथेच गोल्ड प्लसमध्ये जातोय. मुलगीला मुलगा झालेला आहे. शाळा गुरुजींना सुद्धा मी त्या ठिकाणी स्मरण करून त्यांना वंदन करतो. इतर गोष्टी तुमच्याबरोबर हितगुज करण्यासाठी म्हणून आपण इथं जमलेले आहोत. पण यापूर्वी तुम्ही 96 मध्ये तुम्ही इथं आलात. पण त्यापूर्वी 65लाच ही शाळा ही सुरू करण्यात आली. त्यावेळी परिस्थिती कशी होती. मी या ठिकाणी 1967ला इथं यावेळेला 8वी 9वी होऊन 10वीला मुलं आलेली होती. आणि त्या अवधीमध्ये मी 10वी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी 10वी 9वी आणि 8वी तिन्ही मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून सायन्सचा शिक्षक म्हणून मला नेमण्यात आलं. सायन्स कधी शिकण्यासाठी म्हणून. आणि त्यावेळेला परिस्थिती कशी होती, शाळेची परिस्थिती कशी होती त्याचं अवलोकन तुम्ही तुमच्या पालकाकडून मिळवले असाल तरीसुद्धा या 2 गोष्टी याबद्दल इथल्या वातावरणाबद्दल सांगून पुढच्या माझ्या मनोगत पुढचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी प्रयत्न करतो. नेमचंद शाह त्यांच्याबरोबरच धर्माना चव्हाण, भीमशा कल्याणी, हिरेपुडे, बाबूराव, अप्पा रेंके असे काही प्रतिष्ठित नागरिक एकत्र येत शाळेकडे येत शाळेत काय कमी आहे काय नाही याचा विचार करत आणि त्याला अडचणी काय असल्या त्या सॉल्व्ह करून देऊन आम्हाला कामाला लावत असत. आणि म्हणून त्या व्यक्तीचं या दिवशी नाव घेणं तुमच्यापुढं नाव घेणं फार महत्त्वाचं. असे व्यक्ती इथं होते. ते तेवढेच नव्हे गावातील सर्व नागरिक सर्व थोर मोठे जे होते. कारण पुढून आपण रस्त्यावरून जात असताना आपल्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी असून दे आता पालकवर येत असताना आपला मुलगा वगैरे जास्त येत असताना त्यांच्याकडून येत असताना सुद्धा ते पालक येत आहेत, गुरुजी येत आहेत, त्यांना आपण मानानं मार्ग सोडावं, बाजूनं जावं ही प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये पूर्णच कमी झाली. फार चांगलं सांगितलं आतापर्यंत. पुरा 1965 पासून आतापर्यंत स्थितीगती सांगितलं त्यांनी. फार आनंद झाला आम्हासनी. का म्हणजे मी तुम्हासनी SVPW आणि थोडं फार कन्नड विषय शिकवत होतो आणि मारत होतो. पण का म्हणजे यंग वय होतं तेव्हा ते जागा दिलेले त्यांनी मोफतमध्ये आणि तिथं हे हायस्कूल चालू झालं. आणि तेव्हा कन्नडा भागामधील किटणी, मतिवड, भैरापूर, वंडोळी, कोणकेरी, तौंदी, तरसगाव, बाळवाडी ह्या सर्व मुलांनी शिक्षण घेण्यासाठी निपाण किंवा संकेश्वर जायला लागत होतं. आणि तेव्हा बसचं म्हणा, पासचं म्हणा, सायकल पण नव्हतं तेव्हा काही जवळ.
म्हणून हे शिक्षण इथं गरीब मुलासनी आणि सर्व मुलासनी मिळून दे म्हणून आपण पाठी करूया म्हणून गावामध्ये चालू केलं. नंतर बिल्डिंगसाठी इथं जागा दिली. बिल्डिंग बांधण्यासाठी तेव्हा देणगी त्यांनी एकत्रित केले. कसे केले म्हणजे निटसूचे स्वामी स्वतः झोळी घातले. तेव्हा बघा 70 साली काय तर बांधले बिल्डिंग 83 मध्ये हे पूर्ण झालं. त्याच्या आधी जे देणगी करायची पद्धत कशी होती, लय म्हणजे गरीब परिस्थिती आणि 100 रुपये, 250 रुपये, 5 रुपये, 7 रुपये, 11 रुपये अशी देणगी मिळणार आणि ते एकत्र करून पुरा बिल्डिंग बघा दगडामध्ये दगड वापर करून हे बांधलेलं आहे. आणि शिक्षणासाठी फार म्हणजे फार उपयोग झाला आतापर्यंत हे हायस्कूल म्हणजे ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಕನ್ನಡಾಟ ಕಲಿಸಿದ್ರು. ಕನ್ನಡಾಟ ಕಲಿಸಬೇಕು ಅನ್ನಿಸ್ತತಿ. ಸೈನ್ಸ್ ಮ್ಯಾಥ್ಸ್ನ ಕನ್ನಡ ಸೈಡ್ ಓದ್ತೀನಿ. ಈಗೇನಾಗೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಈಗಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ವ್ಯತ್ಯಾಸ ಅದ. स्वर्गीय श्री देशपांडे सर, श्री जांगडे सर, श्री माडिक सर, श्री कर्णिक सर यांना त्यांचे स्मरण करून आणि किवडा सर, पद्मनाभ सर, नाईक सर, नाहूर सर, गडकरी सर आणि कांबळे सर यांना वंदन करून मी माझे 4 शब्द तुम्हाला सांगतो. जास्त वेळ करतो. हे पहिला आपले कुटुंबीय करतात, त्यांनी आपलं काम केलं, पण नंतर जे असतं ते आपले शिक्षक वर्ग करतात. शिक्षकांचा मोठा वाटा असतो त्यात. मग आपण स्कूलमध्ये आल्यानंतर आणि महत्त्वाचं म्हणजे आपण टीनेजला आल्यानंतर साधारण 11 ते 19 वयामध्ये जे वळण द्यायचं असतं ते या सरांच्यामुळे मिळतं आणि ते उत्तमरित्या निभावलं. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. त्यामध्ये आपल्या मुलांचं जे संस्कार आहेत त्या मुलांवर ती फारसं चांगले संस्कार पडत नाही आहे. तर मोबाईल हा आता एक अविभाज्य घटक बनला आहे आजच्या जीवनाचा, पण त्याचा कसा सदुपयोग करता येईल हे आपण ठरवलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपण पाहतो आपला मुलगा काय रडतोय की लगेच त्याला मोबाईल दिला, तो हट करतोय त्याला मोबाईल दिला. यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ज्या न शिकण्याच्या आहेत त्या मुलांमध्ये रुजू होतात आणि त्यामुळं थोडा आपल्या संस्कृतीचा जो